बघा इथं काय आता क्वेश्चन दिलेला आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 105. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कॉस 105 डिग्री फाइंड आउट करायचे विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. मग कसं करशाल तुम्ही, आता बघा सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आहे, कॉस ऑफ 105 डिग्री. ठीक आहे, मग इक्वल्स टू काय येणार, कॉस ऑफ 105 जे आता त्याला कसं लिहिशाल तुम्ही, 105ला आपण बघा 60 प्लस 45 डिग्री लिहा. मग 60 प्लस 45 डिग्री जर लिहिलं ते येणार आहे कॉस ऑफ 105, कारण की आपल्याकडे स्टँडर्ड अँगल बघा 30, 60च्या आधी 45 आहे, त्याच्यानंतर 60 आहे, नंतर 90 डिग्री. मग यांच्यामध्ये कुठले दोन ॲड जर केले एकमेकांमध्ये तर काय येतं आपल्याला 105 भेटतं. ठीक आहे, मग काय केलं आपण, हे दोन सिलेक्ट केले, मग या दोनमध्ये जर ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटतं, कॉस 105 भेटतं. मग बघा आता इथं ए प्लस बी फॉर्म दिसतोय, मग हा जर ए असेल आणि हा जर बी असेल, मग कॉस ऑफ ए प्लस बी इक्वल्स टू काय येणार, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे, हा काय आपला फॉर्म्युला आहे, मग आता या फॉर्म्युल्यामध्ये एच्या जागेवरती ए पुट करा, बीच्या जागेवरती बी पुट करा. मग बघा इथं इकडे येणार कॉस ऑफ 60 डिग्री प्लस 45 डिग्री इक्वल्स टू कॉस ऑफ 60 डिग्री इंटू कॉस ऑफ 45 डिग्री मायनस साइन ऑफ 60 डिग्री आणि साइन ऑफ 45 डिग्री. ठीक आहे, मग बघा आता इथं काय होणार, कॉस ऑफ 60 डिग्री किती आहे, 1/2 आहे, किती आहे 1/2. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉस ऑफ 45 डिग्री 1/√2 आहे, त्याच्यानंतर मायनस साइन ऑफ 60 डिग्री, साइन ऑफ 60 किती राहतं, तर ते राहतं √3/2 इंटू साइन 45 डिग्री किती राहतं 1/√2 राहतं. ठीक आहे, मग इथं बघा आता इथं काय आहे की इथं मल्टिप्लिकेशन आहे, मग मल्टिप्लिकेशन करा 1 × 1 अपॉन, आता दोन्हीकडे पण जे डिनॉमिनेटर त्यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे, म्हणजेच 2 × √2 येणार. ठीक आहे, मायनस आता इकडे काय आहे की √3/2. ठीक आहे, मग बघा इथं काय येणार 1 मायनस √3/2 हे काय आपलं फायनल आन्सर, म्हणजे हे काय कॉस ऑफ 105. मग कॉस ऑफ 105 डिग्री किती आलं 1 मायनस किती आलं 1 मायनस √3/2. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. असा प्रश्न जर आला तर 2 मार्क येईल. किती मार्क येईल 2 मार्कला. ठीक आहे, हे आपण रब केलं, याला तुम्ही पेपर बंद नाही करायचं, हा फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवायचा. ठीक आहे.